जर तुमचं मूल मान धरणं, रांगणं, बसणं, चालणं यात उशीर करत असेल, बोलण्यात किंवा संवाद साधण्यात अडचण होत असेल, शांत बसू शकत नसेल किंवा आदेश पाळत नसेल, अभ्यासात लक्षही लागत नसेल, तर योग्य मदत मिळवण्यासाठी हेच ते ठिकाण. इथे आहेत अनुभवी डॉक्टर आणि तज्ज्ञ थेरपिस्ट. पीडियाट्रिक फिजिओथेरपी, स्पीच अँड स्वॉलोइंग थेरपी, ऑक्युपेशनल अँड सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी, बिहेवियरल थेरपी, रेमेडियल टीचिंग, हे सगळं एकाच छताखाली. मी बोलतेय ऑरा स्पीच अँड पीडियाट्रिक रिहॅबिलिटेशन सेंटर, जे आहे पुण्यामध्ये. तुमच्या मुलासाठी अगदी योग्य ठिकाण. इथे डॉक्टर तुमच्या मुलाचं असेसमेंट करून त्याला हवी ती थेरपी देतात. हा व्हिडिओ प्रत्येक पालकापर्यंत पोहोचवा, कारण खूप महत्त्वाचा आहे. का? डॉक्टर ऐश्वर्या पाटील आपल्याला सांगतात. हॅलो एव्हरीबडी, माझं नाव डॉक्टर ऐश्वर्या पाटील आहे. मी पीडियाट्रिक फिजिओथेरपिस्ट आहे. मला 7+ वर्ष झालेली आहेत या फील्डमध्ये. गेल्या 8 वर्षामध्ये तर 1000+ मुलांचं आपण ट्रीटमेंट केलेलं आहे. प्रत्येक सेशन 45 मिनिट्सचा असतो आपल्या इकडे. आपल्या इथे येमेनवरून भरपूर पेशंट्स आहेत, ओमानवरून आहेत, दुबईवरून आहेत. इथे आलेल्या पालकांपैकी एकाने त्यांचा अनुभव आपल्यासोबत शेअर केलाय. थेरपी नसली असती तर मग आय डोंट नो, त्याचं खूपच म्हणजे आता ज्या लेवलला आहे तो, म्हणजे ही इज 5 years old राईट नाव, बट 5 वर्षाचा मुलगा असा जनरली आपण बघतो की हा खूप बोलतात. 5 वर्षाच्या मुलं प्रश्न विचारतात किंवा मग पळत सुटतात, सायकल चालवतात, स्टेअर्सवरून वर खाली करतात. तसं ही इज capable of doing that on his own. Therapy has actually helped him to reach that level, and I'm very happy with that. माझं मेसेज ॲज अ पीडियाट्रिक फिजिओथेरपिस्ट हेच राहील की पेरेंट्स घाबरून किंवा सोसायटल प्रेशर किंवा आमचा मुलगा अबनॉर्मल हे आम्ही खूप ऐकतो, तर तसं न विचार करून त्यांचे नीड्स अड्रेस करावे आणि इव्हॅल्युएशन अटलिस्ट या आणि बघा की काय खरंच प्रॉब्लेम आहे की नाही आहे. हा व्हिडिओ करण्यामागे एकच उद्देश, पालकांपर्यंत व्हिडिओ पोहोचावा, योग्य त्यांना मार्गदर्शन मिळावं आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक मूल स्पेशल आहे हे समजून प्रत्येकाने घ्यावं.